स्थितीत ते राहतात। हा यज्ञ आहे, पण हा यज्ञ प्राप्त करण्याकरता त्याला काय काय करावं लागतं, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता पूर्वीचं यज्ञाचं रूपक केलं। पूर्वी यज्ञामध्ये जो अग्नी तयार करत असत, तो अग्नी तयार करत असताना घर्षणाने तो अग्नी निर्माण केला जायचा। एक खाली म्हणजे लाकडाचं एक पात्र असायचं, त्याला खालची आरणी म्हणायचं, दक्षिण आरणी। वरची जी लाकडाचं पात्र असतं त्याला उत्तर आरणी म्हणतात, आणि मध्ये जो असतो जे लाकूड असतं त्याला मंथन दंड असं म्हणतात। आणि तो मंथन दंड जे आहे ते यज्ञामध्ये असणारे जे काही याज्ञिक आहेत ते मंथन दंड असा दोरीने हलवतात। आपण जसं घुसळण करतो तसं घुसळण करतात, आणि मग घुसळण त्या लाकडामध्ये घर्षण झालं की घर्षणामध्ये अग्नी निर्माण होतं। ती ठिणगी एकत्र केली जाते, त्या ठिणगीवर आणखीन काही गवत वगैरे टाकून, पवित्र त्या ठिकाणी हे दर्भ वगैरे टाकून तो अग्नी प्रज्वलित केला जातो। आणि मग तो प्रज्वलित झालेला जो अग्नी आहे त्याच्यामध्ये हवीर द्रव्य टाकलं जातं, तूप टाकलं जातं, समिधा टाकल्या जातात। आता हे झालं रूपक, लक्षात घ्या। आता दक्षिण आरणी कोणता? उपशम। उत्तर आरणी वरचा कोणता? धैर्य। मध्ये असलेला मंथन दंड कोणता सांगितला? विवेक। आणि तो हलवणारा कोण आहे? तर गुरुचं वाक्य। गुरुचं वाक्य त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालं। गुरूंनी आपल्याला उपदेश केला की आपल्या जीवनामध्ये मंथन सुरू होतं। तोपर्यंत मंथन होतच नाही, तोपर्यंत आपल्याला वाटतं आपण जे करतोय ते सगळं बरोबर आहे। मनुष्य दुसऱ्याचं ऐकून घ्यायला तयार नसतो, आपल्या अहंकाराने तो साधना करत असतो। मनोमार्गे गेला तो येथेचे मुकला। पण श्रीगुरूंच्या सानिध्यामध्ये तो साधन करायला लागतो, मग तेने साधती तुटती भवाची बंधने। म्हणून श्रीगुरूंना वसंत ऋतू म्हटलं। आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा। असे श्रीगुरू प्राप्त झाले। मग त्यांनी आपल्याला काही वचन सांगितली, वाक्य सांगितली, उपदेश केला, आणि तो उपदेश अग्नीसारखा माणसाच्या जीवनामध्ये काम करतो। मंथन सुरू होतं, खरंच आपण आतापर्यंत काय काय करत आलो, हे चांगलं काय केलं, वाईट काय केलं, नित्य काय आहे, अनित्य काय आहे, आपण नित्याच्या मागे लागलो का अनित्याच्या मागे लागलो, गुरूंच्या सहवासात आल्यावर कळतं। गुरु दाविलिया वाटा एवोनी विवेक तीर्थ तटा, मग धोनी मळकटा बुद्धीचा जेने। मग गुरूंनी जो काही मार्ग सांगितला, मंथन सुरू झाल्यानंतर मग अग्नी त्या ठिकाणी निर्माण झाला। तो कोणता अग्नी निर्माण झाला? ज्ञानाग्नी। ज्ञानोबाराय म्हणतात विस्फुलिंग तयार झाला, म्हणजे एक ठिणगी पडते। गुरु आपल्याला ठिणगी देतात, पण ती आपल्याला पुढं वाढवायची असते बरं का। दिली गुरूंनी ठिणगी, पण आपण जर त्या ठिकाणी त्या ठिणगीला वाढवलंच नाही तर ती विजून जाते। तसं गुरूंच्या सहवासात गेल्यानंतर सुद्धा त्यांनी ठिणगी दिली, त्यांनी उपदेश केलाय, पण तो वाढवायचं काम आपल्याकडे असतं। म्हणून श्रवण केल्यानंतरचं पुढचं काम कोणाचं आहे? आपलं आहे। मनन आहे, निधिध्यासन आहे, तत्वम पदार्थ शोधन आहे। हे कोणाला करायचं आहे? आपल्याला करायचं आहे। गुरूंनी आपल्याला उपदेश केलाय, तो विस्फुलिंग दिला। ज्ञानोबाराय म्हणतात तो विस्फुलिंग वाढवला आपण। त्या विस्फुलिंगामध्ये त्या ठिकाणी काय काय जाळायचं आहे ते मागच्या ओवीमध्ये सांगितलं। तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले, जे यमदमी हळुवारले आयते होते। ज्ञानेश्वरी बघा म्हणजे कळेल, नुसतं ऐकून कळणार नाही, शब्द बघावे लागतात। काय काय त्या ज्यांना अभ्यास करतात लोक त्यांनी शब्द बघा कमीत कमी। ते तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले, मोकळं झालेलं जे मन आहे त्याचं पेटवण त्याच्यामध्ये घातलं। म्हणजे आहुती आता कशाची द्यायची, हवन कशाचं करायचं आहे, अग्नी पेटवायचा आहे, तो पहिल्यांदा प्रज्वलित झाला पाहिजे। पण प्रज्वलित होण्याकरता अजून मनामध्ये काही घाण आहे, विकार आहे, हे सगळं गेलं पाहिजे। त्यामध्ये पहिला रिद्धिसिद्धीचा भ्रम गेला, पण तरीसुद्धा अजून मनामध्ये काही गोष्टी राहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे अग्नी पेटत नाही। गुरूंनी दिलेला अग्नी आहे, पण तो पेटत नाही, प्रज्वलित होत नाही, काम करत नाही। म्हणजे अजून काहीतरी पेटवायचं राहिलंय, थोडंसं अशुद्धी राहिली ती घालवायची। मग मनामध्ये काय काय होतं
ते गेल्याशिवाय त्या ठिकाणी अग्नी पेटत नाही. काय काय जाळायचं आहे हे ज्ञानोबारांनी 136 क्रमांकाच्या ओवीत सांगितलं. ते आज आपल्याला चिंतन करायचं आहे. बघा, तेने साधुकने ज्वाळा समृद्धा, मग वासनांतराची या समिधा, स्नेहेशी नाना विधा जाळिलिया. काय केलं बघा, काय जाळलं? तेने म्हणजे तो अग्नी जो आता पेटलाय त्याने. साधुकने ज्वाळा समृद्धा, समृद्ध झालेल्या त्या काय अग्नीच्या ज्वाळा आहेत ज्ञानाच्या, त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये. मग वासनांतराची या समिधा, समिधा टाकायच्या. पण कोणत्या समिधा टाकायच्या? अनेक प्रकारच्या ज्या वासना आहेत मनातल्या त्या समिधा टाकायच्या, त्या वासना त्याच्यामध्ये जाळायच्या. स्नेहेसी नानाविधा जाळिलिया, आणि संसाराविषयी असलेली आसक्ती, म्हणजे नुसते आपण समिधा टाकत नाही, त्याच्याबरोबर तूप टाकतो. तर आता इथं कोणतं तूप टाकायचं? आसक्तीरूपी तूप टाकायचं आहे. आणि समिधा कोणत्या टाकायच्या? मनात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वासना, या पहिल्यांदा जाळायच्यात. म्हणजे तो अग्नी जो आहे तो त्या ठिकाणी जास्त प्रज्वलित होईल. तो अग्नी त्या ठिकाणी मग यज्ञ खरा पूर्ण होईल. आता या वासनांतराचे म्हटलेलं आहे. वासना म्हणजे नेमकं काय आहे? काल आपण थोडासा विचार केला. मनामध्ये सूक्ष्म रूपाने असणाऱ्या ज्या काही इच्छा असतात त्याला काय म्हटलेलं आहे? वासना. त्या वासनेचंच रूपांतर पुढे मग इच्छेमध्ये होतं, इच्छेचे रूपांतर पुढे तृष्णेमध्ये होतं. संतांच्या सहवासात आल्यानंतर मनामध्ये असलेल्या ह्या ज्या सूक्ष्म वासना असतात त्या सगळ्या त्या ठिकाणी जळून जातात. हो, वासनेचं लक्षण योग वशिष्ठामध्ये सांगितलंय. दृढ भावनया त्यक्त पूर्वापर विचारणम यद आदानम पदार्थस्य वासना सा प्रकीर्तिता. म्हणजे कोणताही पदार्थ घेण्याविषयीची जी इच्छा, मागचा पुढचा काही विचार न करता मनामध्ये जी इच्छा असते सूक्ष्म रूपाने, तिला वासना असं म्हटलेलं आहे. ह्या वासना अनेक प्रकारच्या असतात. देहाविषयी वासना असते. शास्त्राने त्याचे 3 प्रकार सांगितले. पहिली वासना सांगितली देह वासना, दुसरी वासना सांगितली लोकवासना, आणि तिसरी वासना सांगितली शास्त्र वासना. या तिन्ही माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या मोक्षाला प्रतिबंध करतात. देहवासना म्हणजे देहाच्या संबंधी ज्या वासना असतील त्याला म्हणायचं देहवासना. त्याच्यामध्ये आणखीन 3 प्रकार केले. आयुष्य वासना, आरोग्य वासना आणि सौंदर्य वासना. आयुष्य वासना असते देहाच्या संबंधाने, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त आयुष्य मिळावं अशी वासना असते. मरण आपल्याला नको. आगा मर हा बोलू न साहती. एखाद्या माणसाला आपण मरणार आहे असं ऐकलं तरी तो घाबरून जातो. मर हा बोलू न साहती. एखाद्याला जर म्हटलं तू मरणार, तो म्हणतो तू मर, तुझा बाप मर, तुझी आई मर, तू सगळे मारा, पण मला नाही मारायचं, मला मारायचं नाही म्हणतो. याचा अर्थ त्याला जगण्याची वासना आहे. असा विवर का? म्हणजे मरू नये माणसाने, पण मरण आल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. म्हणून कायमच आपण राहावं अशी जी वासना त्याला वाटते ही देहाच्या संबंधाने आहे. मी देह आहे असं मानल्यामुळं त्याला मरणाची भीती वाटते. मी आत्मा आहे असं जर त्याला ज्ञान झालं तर त्याला मरणाची भीती आहे का? नाही. म्हणजे जगावंसं वाटतंय हे देहाला धरून आहे, ही वासना आहे. आयुष्य वासना म्हणायचं. त्याच्यानंतर दुसरी असते आरोग्य वासना. माणसाला असं वाटतं मी कधी आजारीच पडू नये, माझं आरोग्य नेहमी ठणठणीत राहावं. ठीक आहे, त्याच्यासाठी माणसाने प्रयत्न करावा. चांगलं शरीर असेल, आरोग्य ठणठणीत असेल तर आपल्याला भजन करता येईल, चिंतन करता येईल, समाजाची सेवा करता येईल. पण आजारीच पडू नये अशी वासना असेल तर कधी ना कधी आजारी पडल्यावर मग दुःख होतं. कारण शरीर म्हटल्यानंतर काय आहे? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. शरीर म्हटल्यानंतर रोगाचे भांडार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शरीरात रोग भरलेलेच असतात, ते वाट बघत असतात, निमित्त बघत असतात. हा कधी अपथ्य करतोय मी कधी याला धरतोय. जैसा ज्वर धातुगतू अपथ्याचे मीस पाहतो. मीस म्हणजे निमित्त पाहतो तो. मग शरीराला व्यापतो तो. जैसा ज्वर धातुगतू, धातूमध्ये म्हणजे शरीरामध्ये तो रोग असतोच,
पण तो वाट बघत असतो, हा कधी बटाटवडा खातो म्हणजे रस्त्यावरचा, हा कधी अपत्य करतोय, जास्त तिखट खातो, जास्त तिखट तेलकट खातो, कधी हा अपत्य करतोय, कुपत्य करतोय, मग मी याला व्यापल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कशा करता मी सांगतोय, शरीर म्हणून कायमच शरीर माझं स्वस्थ राहील. आपण चांगलं वागावं, नियमात राहावं. परंतु असं जरी असलं तरी मोठे मोठे महापुरुष आहेत, त्यांना आजार पडला, शेवटी मोठे मोठे दुर्धर आजार त्यांना झाले, पण म्हणून त्यांनी त्या शरीराकडे लक्ष दिलं नाही. ते म्हटले शरीर आहे, ह्याचा धर्म ते करतंय, माझा धर्म मी करणार, मी आपलं नामस्मरण करणार, चिंतन करणार. देवाचं चिंतन त्यांनी सोडलं नाही, नामस्मरण सोडलं नाही, कारण त्यांच्या मनामध्ये ही असलेली आरोग्य वासना नाही. नंतर पुढची वासना आहे ती म्हणजे सौंदर्य वासना. मी कायमच सुंदर दिसावा असं त्याला वाटतं. हे देहाला धरून आहे का आत्म्याला धरून आहे? हो, काळ्या माणसाला वाटतं मी गोरं व्हावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काळे गोरे पण धुतले फिटोनेने, का ललाटीचे लिहिले न मोडे काही केले. काळे गोरे पण धुतले फिटोनेने. जे काय आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते येणार आहे, ते प्रारब्धाने प्राप्त झालेलं आहे, म्हणून त्याच्याविषयी जास्त खंत करायचं काय काम नाही. प्रयत्न करावा पण खंत करत बसू नये. हो, पांढरे झाले असतील तर काळे करा, काय हरकत नाही, पण त्याच्यात आसक्त राहू नका, जाणून करा. लक्षात ठेवा, व्यवहार म्हणून आता लोक करतात, सगळेच करतात, परंतु जाणून करा. पांढरंच आहे, हे कायम काळं राहणार नाही, आणि हे म्हणजे मी नाही, माझा आनंद ह्याच्यावर अवलंबून नाही, हे लक्षात घ्या. बाई आना ही झाली देहवासना. आता ही दुसरी आहे आणखीन लोकवासना. काही काहींना देहवासना नसते पण लोकवासना असते. देहवासना सोडली पण लोकवासना मनामध्ये असते. लोकवासना कशाला म्हणतात? लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, ही काय आहे? लोकवासना आहे. ही सुद्धा माणसाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. कारण 10 लोक चांगले म्हणणारे असले तर एक मनुष्य वाईट म्हणणारा असतो. त्या प्रभू रामचंद्रांना सुद्धा त्या धोब्याने सोडलं नाही. म्हणून आपल्या मनात ती लोकवासना नसावी. उलट मोठे मोठे संत जे असतात ते निंदा करून घेतात. जगी अवज्ञाची करावी, संबंधी सोय न धरावी, ऐशी ऐशी जीवी चाड भाऊ, अवज्ञा करावी असं त्याला वाटतं. त्याला बरं का, आपल्या मनासारखं थोडं जरी झालं नाही तर आपल्याला लगेच राग येतो. हो हो, राग येतो. माझ्या मनासारखं सांगितलंय, माझ्या मनासारखं ऐकलं नाही, राग येतो. जगी अवज्ञाची करावी, संबंधी सोय न धरावी, ते महात्मा आहे. ते कबीर महाराजांचं सांगतात. हो, कबीर महाराजांनी एकदा काय केलं म्हणे, गावातून मिरवणूक काढली स्वतःची. इकडे एक वेशा बसवली, इकडे एक वेशा बसवली, दोघींच्या खांद्यावर हात ठेवले, मिरवणूक काढली. शिष्य म्हणायला लागले, महाराज सगळे नावं ठेवतील म्हणे, त्याच्यासाठीच करायचंय. म्हणजे का त्याच्यासाठी करायचंय? म्हटले सगळे स्तुती करायला लागले, माझं सगळं पुण्य वायाला जायला लागलं. कोणीतरी माझी निंदा केली, कोणीतरी नावं ठेवली तर माझं पाप तेवढंच कमी. त्यांच्याकडे पाप नव्हतं पण तरी सुद्धा जगी अवज्ञाची करावी. तयाचे उपकार धुनी, पातकाची धुनी, मोल न घेता साबणी. म्हणून आपण तसं कबीर महाराजसारखं करायचं नाही. पण कोणी दिली शिवी आपल्याला, कोणी निंदा केली तर जास्त लक्ष न देता आपलं भजन चालू ठेवायचं. लोकवासना आपल्या मनात नसावी. आणि तिसरी वासना सांगितली, त्याच्या शास्त्र वासना सांगितली. झालं आता ते. आता शास्त्र वासनेकडे आलो आपण, पुढं गेलो. तिकडचं सांगा आता, शास्त्र वासनेकडचं. शास्त्र वासनेकडचं सांगा आता. पुढं आलो आपण, पुढं गेलं की मागं नाही सरायचं परत. शास्त्र वासना. शास्त्र वासनेत 3 प्रकार सांगितले: पाठ वासना, अर्थ वासना आणि अनुष्ठान वासना. ह्या चांगल्या वासना आहेत बरं का. पण कधी कधी ह्या वासना सुद्धा मनुष्य त्याच्यातच गुंतून राहिला तर मग देवापर्यंत आपल्याला जाऊ देत नाही. म्हणून शास्त्रसुद्धा शिकायला सांगितलंय, पण शिकल्यानंतर त्या शास्त्राच्या शब्दातच नुसतं गुंतायचं नाही सांगितलंय. शास्त्राने जे प्रतिपाद्य सांगितलंय त्या परमात्म्याच्या चिंतनात राहायला सांगितलंय, विसरायला सांगितलंय. पंचदशीकारांनी सांगितलंय, तेजेत ग्रंथम आशेषता पलालमी व धान्यार्थम. ज्याप्रमाणे शेतकरी धान्य प्राप्त झालं की टरपलं सगळी फेकून देतो आणि त्या धान्याचा आस्वाद घेतो, त्याप्रमाणे चिंतनात राहायचं आहे.
पण ते राहण्याकरता याची जरुरी आहे अगोदर पासून. पण ही वासनासुद्धा कधी कधी माणसाला परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही, अहंकार निर्माण करते. म्हणून ह्या सगळ्या मनातल्या असलेल्या ज्या वासना आहेत, ज्ञानोबाराय म्हणतात गुरूंच्या सहवासात प्राप्त झालेला जो अग्नी आहे, एकदा का अग्नी प्रज्वलित झाला, ज्ञानरूपी अग्नी, की मग ह्या सगळ्या वासना जळून जातात, देहवासना राहत नाही. हो, असो ऐसा कोठे आठवची नाही, सुख दुःखा नाही चाडाम. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा. त्यांना तुकोबारायांच्या जीवनात आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची देहवासना नाही. त्याच्यानंतर त्यांना लोकवासनासुद्धा नाही. सुखे निंदोत हे जन न करी तयाचे साधन, तुकोबाराय सांगतात वचन नारायण. सुखे निंदोत हे जन, किती जरी निंदा केली तुकाराम महाराज म्हणतात मला त्याचं काही घेणं देणं नाही. त्याच्यानंतर शास्त्र वासनासुद्धा, परमात्म्याचं चिंतन करायला लागले नंतर मग नाही. कोणी शास्त्र शिकवायला आला तरी तुकाराम महाराज म्हणले बास आता हे सगळं बास झालं, मला फक्त देवाचं चिंतन करायचं आहे. हे अगोदर शिकायचं आहे, नंतर हे सगळं परमात्म्याच्या ते निधिध्यासन झालं पाहिजे. त्याच्याकरता जे ग्रंथ आपल्याला निधिध्यासन घडवतात ते मात्र सोडायचे नाही बरं का. आता ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, हे आपल्याला सोडता येत नाही. हरिपाठ आहे हे सोडता येत नाही, कारण हे निधिध्यासन करवणारे अमृतानुभव आहे. आपण ग्रंथ शेवटपर्यंत जरी वाचत राहिलो तरी आपली वृत्ती भगवदाकार होत असते त्याच्यामध्ये. हे प्रासादिक ग्रंथ आहेत. तेव्हा त्याच्यामध्ये हे सगळं झालं. मग पुढं काय झालं, पुढचं वर्णन या ठिकाणी केलं. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्मीची आहुती, ते ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया. तेथ त्या ठिकाणी सोहम मंत्रे दीक्षिती, हे जे दीक्षित आहेत, ज्यांनी हा यज्ञ सुरू केला आहे त्यांना दीक्षित म्हणायचं. यज्ञाची दीक्षा घेतली ते दीक्षित आहेत. आणि यज्ञ करत असताना, आहुती देत असताना मंत्र म्हणायचे असतात. इंद्राय स्वाहा, वरुणाय स्वाहा, इदम न मम इंद्राय, असं म्हणावं लागतं. तिथे तो मंत्र आहे. पण आता इथे मंत्र कोणता म्हणायचा आहे? ज्ञानोबारायांनी या ठिकाणी ज्ञानयज्ञ सांगितला. मग या ज्ञानयज्ञात मंत्र कोणता म्हणायचा? तर ज्ञानोबाराय म्हणतात ते तर सोहम मंत्रे दीक्षिती. इथे म्हणायचा मंत्र आहे सोहम सोहम सोहम. ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नादो. हा सोहम मंत्र इथे उपासना करायची. सोहम शब्दाचा मारा केला, आत विठ्ठल कोंडीला. सोहम भाव सरोभरी, द्वैताच्या पहिलं तिरी रिगो सरला. पहिलं टोक राहिलं, अर्जुनागा या परी. सोहम भाव सरोभरी, द्वैताच्या पहिलं तिरी रिगो सरला. सोहम भाव तिथे निर्माण होतो. आणि इंद्रिय कर्माचे आहुती, ते ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया. त्या ठिकाणी हे मंत्र कोणते आहेत? तर सोहम मंत्र आहेत. सोहम मंत्र म्हणजे काय? या मंत्राचा अर्थ सुद्धा जाणून तो मंत्र जपायचा आहे. लक्षात घ्या, कुठलाही मंत्र जप करत असताना मंत्राचा जर अर्थ जाणला तर तो लवकर मंत्र कार्यकारी होतो. हो, जपस्तु तदर्थ भावनं म्हटलंय. जप जप म्हणजे काय? त्या जपाचा जो अर्थ आहे त्या अर्थाची भावना मनात करायची. त्या मनात भावना झाली. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा म्हटलेलं आहे. ध्यानामध्ये परमात्म्याचं चिंतन आहे, मुखाने जप चालू आहे पण ध्यान पण पाहिजे, मनामध्ये तो अर्थ स्फुरित झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी जे मंत्र म्हणायचे ते कोणते मंत्र म्हणायचे? सोहम. सोहम, सोहम म्हणजे सह अहम. सह म्हणजे काय? तो परमात्मा जो आहे तो कोण आहे? मी आहे. तो परमात्मा मी आहे. तो परमात्मा मी आहे याचा अर्थ आहे तो म्हणजे ब्रह्म आणि मी म्हणजे कुटस्थ चैतन्य घ्यायचं बरं का. म्हणजे तो परमात्मा ईश्वर मी आहे असा त्या ठिकाणी जप करायचा नाही. कारण ईश्वराचे धर्म वेगळे आहेत आणि जीवाचे धर्म वेगळे आहेत. जीव कधी ईश्वर होऊ शकत नाही. जीव अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिवान आहे. आणि भगवान परमात्मा ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान. मग ईश्वर आणि जीवाचं ऐक्य कसं होईल? होणार नाही. म्हणून सोहम मध्ये त्या ठिकाणी तत्पदाचा लक्ष असलेला परमात्मा म्हणजे ब्रह्म व्यापक, आणि तोम पदाचं जीवाचं लक्ष असलेलं कुटस्थ चैतन्य.
हो, महाआकाश जे आहे ते घटाकाश आहे, कारण महाआकाशसुद्धा आकाशच आहे, घटाकाशसुद्धा. तसं ब्रह्मचैतन्य जे आहे ते जीवचैतन्य आहे. असा सोहमचा लक्षार्थ आहे, लक्षात घ्या. वाच्यार्थामध्ये ऐक्य कधी होत नाही, म्हणून ऐक्य कशात करायचं आहे? लक्षार्थामध्ये ऐक्य करायचं आहे. सोहम सोहम म्हणून त्या ठिकाणी तो जीवात्मा त्या ऐक्याचं चिंतन करतो आणि ऐक्याचं चिंतन करत करत तो ऐक्यरूप होऊन जातो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ते तर सोहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्माच्या आहुती ते ज्ञानानळी प्रदीप्ती. त्याच्यामध्ये आता इंद्रिय कर्माच्या आहुती द्यायच्यात. इंद्रियाची जेवढी काही कर्म असतील, 5 ज्ञानेंद्रियाची कर्म, 5 कर्मेंद्रियाची कर्म, मनाचं कर्म, बुद्धीचं कर्म, काल सांगितली होती कोणती कोणती कर्म आहेत. ज्ञानेंद्रियाची कर्म आहे पाहणं, पश्यन, शृण्वन, स्पृशन, जिघ्रन, अश्नन, गच्छन, स्वपन, प्रलपन, विसृजन, गृह्णन, नुन्मिशन, निमिशन, आपी. पुढं काय म्हटलंय? इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन. हे सगळं चालू आहे. पाहणं चालू आहे, ऐकणं चालू आहे, बोलणं चालू आहे, झोपणं चालू आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी निमिष उन्मेष सुद्धा घेतला आहे. हे प्राणाची कर्मही घेतलीत पुढं. ही सगळी कर्म असताना इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन. ही इंद्रिय जी आहेत ती विषयामध्ये वर्तन करत आहेत, याच्यामध्ये माझा काही संबंध नाही. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. हे सगळं चाललंय ना, हे सगळं चाललंय, पण ह्याच्यामध्ये माझा काही संबंध नाही. मी असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्ध जसा आहे, साक्षी म्हणता येत नाही, असा निरपेक्ष साक्षी त्या ठिकाणी मी आहे, असा निश्चय करणं म्हणजे इंद्रियांच्या कर्माच्या आहुती देणं. हा शरीर भाव नाही, तेही ज्ञानांच्या ठिकाणी, या ठिकाणी याची वार्ता नाही असं म्हटलेलं आहे. हे जे इंद्रिय कर्म चाललेत याची वार्ता त्यांच्या ठिकाणी नाही, म्हणून असं मानणं हेच सोहम आहे बरं का. सोहम म्हणजे हे कर्म घडत असताना, कोणतंही कर्म चालू आहे पण हे कर्म चालू असताना त्याचा सोहमबोध चालू असतो. मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे बुद्धी नाही, मी म्हणजे या कर्माचा करता नाही, मी म्हणजे या कर्माचा भोगता नाही. असं करत करत तो कर्म करतो, हीच त्याची कर्माची त्याच्यामध्ये असलेली आहुती आहे. तो आहुती अशा प्रकारे देतो आणि मग अशा प्रकारे आहुती झाल्यानंतर मग यज्ञ संपूर्ण होतो. त्या यज्ञाचं रूपक जे केलं त्याप्रमाणे हा सुद्धा यज्ञ आता संपूर्ण कधी होतो हे पुढच्या ओळीत सांगितलंय बघा. 138 ओळी. पाठी प्राणक्रियेचेनी श्रुवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी तेत अवभृत समरसी सहजे जाहले. पाठी म्हणजे आता सगळ्यात शेवटी जे आहे ते अवभृत स्नान असतं. अवभृत स्नान म्हणजे काय? तो यज्ञ जो आहे, यज्ञ आता आपल्याला बघायला मिळत नाही पण लिहिलंय ते सांगतो मी तुम्हाला. मी सुद्धा ते अजून पाहिलंय काय ठिकाणी. हे यज्ञ होतात, पहिल्यांदा आहुती दिल्यानंतर समिधा टाकल्यानंतर तो प्रज्वलित झाला अग्नी, सगळ्या समिधा संपल्यानंतर काय करतात? ज्याच्याद्वारे ते टाकलंय, तूप टाकलंय, समिधा टाकल्या, त्या पात्रांची नावं आहेत. एक श्रुक आहे आणि दुसरी सुरुवा आहे. जे पळी वगैरे असते ना, एक असते श्रुक आणि दुसरी असते सुरुवा. त्या पळीला म्हणतात. ती यज्ञ पात्र सुद्धा ठेवायची नाही, ती त्याच्यात टाकायची असतात शेवटी. आणि मग ती त्याच्यात टाकली, ते काय नारळ वगैरे पण शेवटी टाकतात त्याच्यामध्ये, काही तिथले वस्त्र वगैरे असतील तेही त्याच्यामध्ये टाकून देतात. सगळं त्याच्यामध्ये टाकलं की मग काय झालं? यज्ञ संपूर्ण झाला. आणि ते झाल्यावर मग स्नान करतात, त्याला अवभृत स्नान असं म्हणतात. या ठिकाणी आता काय काय टाकलंय तुम्ही यज्ञामध्ये वासना टाकल्या, यज्ञामध्ये मन टाकलं, वासना टाकल्या, आणखीन काय काय टाकलं यज्ञामध्ये? इंद्रियांची कर्म टाकली. आणि आता काय करायचं? ज्ञानोबराय म्हणतात पाठी प्राण क्रियेचे श्रुवे निशी.
म्हणजे सुरुवात टाकायची ना, ती पात्र टाकायचं ना, शेवटचं राहिलेलं पात्र म्हणजे प्राणांच्या क्रिया. ह्या प्राणांच्या क्रिया सुद्धा काय करायच्या आता समर्पित करायच्या. हां, आत्मसमरसी नाही आवृत्ती जेव्हा, हां, ते अवभृत स्नान होणार आहे, पण अजून पुढच्या ओळीत होणार आहे. तर इथे आता अजून टाकायचं राहिले ना, पात्र टाकायची राहिली अजून. ती पात्र कोणती टाकायची? तिकडे ती पळी टाकली होती, पण इथे आता पळी कोणती टाकली? तर प्राणाची कर्म हीच सुरुवा. ज्ञानोबाराय काय म्हणतात? पाठी प्राण क्रियेचे नि सुरुवे निशी, सुरुवे सहित, म्हणजे प्राणकर्म जी आहेत ही सगळी आता समर्पित करा. मग अशी इंद्रियांची कर्म समर्पित केली. कशी समर्पित केली लक्षात आलं ना? समर्पित केली म्हणजे त्याच्यातलं कर्तृत्व काढून घेतलं, भोक्तृत्व काढून घेतलं. करता मी नाही, भोगता मी नाही, हेच समर्पण आहे. लक्षात ठेवा. देवाला कर्म समर्पित करायची म्हणजे एक चिठ्ठी लिहायची, काही करायचं, चांगलं करायचं, वाईट करायचं, आणि संध्याकाळी कृष्णार्पण मस्तू झालं समर्पण. होतं का समर्पण? होत नाही. देव म्हणेल तू काही करशील दिवसभर, मी केलं म्हणशील, आणि संध्याकाळी चिठ्ठी टाकशील. समर्पण होत नाही. करतानाच परमात्मा करता करवित आहे अशा भावनेने करणं म्हणजे समर्पण आहे. लक्षात ठेवा. म्हणून पाठी प्राणक्रियेचे नि सुर्वेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी. पूर्णाहुती आहे ही. पूर्णाहुती म्हणजे शेवटी प्राणक्रिया ज्या आहेत, मगाशी आपण सांगितल्या श्वासोश्वासादी क्रिया आहेत, ह्या सुद्धा क्रिया भगवान परमात्म्याला समर्पित करायच्या. ह्या सुद्धा क्रिया प्राणाच्या क्रिया आहेत त्या सगळ्या. आपण काल प्राणाच्या क्रिया बघून आलो. आकुंचन असेल, प्रसन्न असेल, शिंक, जांभई, डेकर वगैरे सगळ्या प्राणाच्या क्रिया आहेत. ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत माझ्या नाहीत, ह्या सुद्धा क्रिया, या क्रियेचा करता सुद्धा मी नाही. किंबहुना हा श्वासोश्वास चाललाय कोणामुळे चाललाय? चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलविते हरिविन. हे सगळं चालणं, बोलणं, पाहणं किंवा प्राणाच्या क्रिया ह्या सगळ्या परमात्मा करतोय. हा श्वास मी जो घेतोय हा श्वास माझा नाही. व्यापक असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचा जो प्रश्वास आहे तो मी श्वास घेतोय, तो तिकडून भरतोय आणि परत घेतोय. नाही तर त्याने बंद केला का आपला चालू राहत नाही. म्हणून हा श्वास माझा नाही. हा एक एक श्वास कोणाचा आहे? परमात्म्याचा आहे. त्याचा त्याला दिला पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. एक श्वाससुद्धा न खाली घालवता तो सतत चिंतन करतो, स्वरूपात राहतो. स्वरूपाचं ज्ञान एकदा झालं की त्याच्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या बरोबर समर्पित होत असतात. हेच काय आहे सांगितलं? पूर्णाहुती पडली हुताशी. पूर्णाहुती झाल्यानंतर ते अवभृत समरसी सहजे झाले. मग अवभृत स्नान झालं, तो समरस झाला. समरस झाला म्हणजे आता जीव वेगळा राहिला नाही, परमात्मा स्वरूप झाला. एकरूप होणं. तिथे मात्र यज्ञ वेगळा आहे, आपण वेगळे राहतो. पण ज्ञानोबारायांनी हा जो यज्ञ सांगितला याच्यामध्ये यजमान वेगळा राहत नाही. ह्याच्यामध्ये ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नव ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम. ब्रह्म कर्म समाधीना तो करता ब्रह्मरूप होतो. म्हणून हे अवभृत स्नान आहे. आता या प्राणक्रियेमध्ये आणखीन तुम्हाला थोडंसं घेता येतं, म्हणजे आपलं डोक्यातलं आहे बरं का, माथ्यातलं आहे, गात्यातलं नाही. प्राणक्रियेत आणखीन काय घ्यायचं? सोहम मंत्र सांगितला मगाशी, पण सोहम तेही आस्तवले व्हायला पाहिजे. अजून सोहम सोहम चालू आहे तर अजून पूर्णाहुती झाली नाही. मग ते सोहम जे आहे ते आस्तवलं पाहिजे. ही पूर्णाहुती आणखीन त्याच्यामध्ये जोडून घेऊ शकतो. त्याचा उल्लेख इथे कुठे कोणी केला नाही, पण आपल्याला जर घ्यायचंही चिंतनात आपण त्याचं चिंतन करू शकतो. मग काय झालं? आता संपला यज्ञ. यज्ञ संपल्यानंतर पुढचा कार्यक्रम काय असतो? बोला ना. यज्ञ संपल्यानंतर पुढचा कार्यक्रम काय असतो? हा प्रसाद असतो. बरोबर आहे. अहो, लोक यज्ञाला कुठे येतात? सत्यनारायणच्या पूजेला थोडी लोक येतात, पुढच्या कार्यक्रमाकरता येत असतात. विवाह हा सुद्धा यज्ञ आहे, पण त्या यज्ञाकरता लोक येतात का? बरेचसे लोक उशिरा येतात. हो, तो पुढं महत्त्वाचा कार्यक्रम असतो, तो म्हणजे प्रसाद असतो यज्ञातला बरं का. पण अगोदरपासून आलं पाहिजे तर तो प्रसाद आहे. हो, काल्याच्या कीर्तनाला अगोदरपासून हजर पाहिले तर तो प्रसाद, नाही तर मग शिरा खाल्ल्याचं पुण्य मिळेल. तो प्रसाद कोणता? त्याला पुरोडाश असं नाव आहे बरं का. यज्ञाच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? पुरोडाश. म्हणजे जे काही शिल्लक राहिलेलं आहे तो पुरोडाश आहे, तो आपण सेवन करायचं आहे. आहुती देऊन जे काही शिल्लक राहिलं, पुढच्या श्लोकात सांगितलं यज्ञशिष्टा
पुढचा श्लोक सांगा ना, त्याच्या पुढचा श्लोक आहे, त्याच्या पुढच्या 2-3 श्लोकानंतर आहे. अमृत आहे, यज्ञशिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातनम, तिथे पण येणार आहे हा पुरोडाश. तर इथे आता हा पुरोडाश कोणता राहिला? त्या यज्ञातला पुरोडाश म्हणजे त्या यज्ञात आहुती देऊन शिल्लक राहिलेलं जे असतं ते पुरोडाश म्हणतात. आणि त्याचा प्रसाद सगळ्यांना द्यायचा असतो. तो फार चांगला असतो, त्याने अंतःकरण चित्तशुद्ध होत असतं. जसं जेवण आपण एखादी पंगत घातली, यज्ञ आहे, आणि नंतर जेवण केलं तर तो सगळा प्रसाद असतो, आपलं चित्त शुद्ध करत असतो. हजारो लोक जिथं जेवली त्यात आपण जेवलो, त्याच्यातला आपण प्रसाद खाल्ला तर आपलं चित्त आपोआप शुद्ध होत असतं. तसं त्या ठिकाणी हा यज्ञातला पुरोडाश आपण पाहिला. पण आता हा ज्ञान यज्ञ चालला आहे. या ज्ञान यज्ञात पुरोडाश म्हणजे शिल्लक काय राहिलं? काय राहिलं शिल्लक? आता मन गेलं, वासना गेल्या, आणि सोहम तेही आस्तवले. शिल्लक काय राहिलं आता? ते काय राहिले बघा. मग आत्मबोधीचे सुख जे संयम अग्नीचे हुतशेष, तोची पुरोडाशू देख घेतला जिही. मग आत्मबोधीचे सुख, खाली काही शिल्लक राहिलं? काय काय लोक म्हणतात काही शिल्लक राहिलं नाही. कापुराच्या वाती आणि ठाईचं समाप्ती. हो, कापूर जळला, कापूर जळल्यावर मग खाली काय शिल्लक राहिलं? खाली काय शिल्लक राहिलं? आकाश शिल्लक राहिलं. आकाश शिल्लक राहिलं, पण आकाशाला काय कळतंय मी शिल्लक राहिलो म्हणून? जे शिल्लक राहिलं, ज्याला का कळतंय की काहीच नाही शिल्लक राहिलं, तो शिल्लक राहिलेला आहे, जाणणारा शिल्लक राहिलेला आहे. तसा हा इथला पुरोडाश कोणता आहे? आता जीव गेला, वासना गेल्या, मी ब्रह्म आहे म्हणत होता ते गेलं, पण आता खाली काही शिल्लक राहिलं? केवळ ब्रह्म शिल्लक राहिलं, केवळ आत्मा शिल्लक राहिला, आत्मबोध शिल्लक राहिला. त्याला आता आत्मबोधही म्हणता येत नाही. हो, ज्ञानोबाराय म्हणतात ना अमृतानुभवामध्ये, त्या ठिकाणी निरंजनी निदेला आणखी नाही देखिला, आपुलाही नेमाला आठवू जया. तो त्या ठिकाणी स्वतःलाही विसरलाय, बाकीच्यांनाही दिसत नाही. पण असं जे आसने रहित जे आसन आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही, किंवा आठव नाठव गेले झाला स्वयंमेव, एक परमात्मा त्या ठिकाणी शिल्लक राहिला, त्याला आत्मबोध म्हणतात. ते सुखरूप आहे. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष आहे, ते त्या ठिकाणी शेष शिल्लक राहिले बरं का. शेष ह्याला म्हटलंय, पण शेष म्हटलं तरी हे सगळ्या शेषांचं शेष आहे. आता याच्यानंतर दुसरं काहीच नाही म्हणून त्याला शेष म्हटलं. तसं पाहायला गेलं तर हा शेषी आहे, शेष नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे शेष घेईन किंवा शेष घेऊन जाईल. शेष म्हणजे काय? शेष म्हणजे परमात्मा. तिथे आता इथे नामस्मरणात चिंतनात जो आनंद आला, जे ज्ञान प्राप्त झालं, जी भक्ती प्राप्त झाली, जे प्रेम प्राप्त झालं, ते घेऊन जाईल. आता दुसरं काही इथं घेऊन जाणार नाही. त्या प्रेमात मी राहील, त्या ज्ञानात मी राहील, त्या आनंदात मी राहील. ते शेष. हो, तेच उच्चिष्ट आहे. तोची पुरोडासू देख घेतला जे. आणि तो पुराडस ज्याला म्हणतात, तो ज्यांनी घेतला, तुका म्हणे आता आनंदी आनंदू गोविंदे गोविंदू विस्तारला. अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी यज्ञ केला आणि आता ते आनंदात राहायला लागले, आत्मानंदात राहायला लागले, आपल्या स्वच्या आनंदामध्ये ते राहायला लागले. ज्ञानोबाराय सांगतात, एक ऐशियाई ही यजनी मुक्त ते झाले त्रिभुवनी, या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते. एक अशा प्रकारे यज्ञक्रिया करून त्रिभुवनामध्ये मुक्त झाले, त्रिभुवनातून मुक्त झाले, किंवा त्रिभुवनातले लोक जे आहेत ते मुक्त झाले, असा अर्थ घ्या. अशा प्रकारे त्यांनी यज्ञ केला, ज्ञानयज्ञ केला, आणि त्या ज्ञानयज्ञाच्या द्वारे ते मुक्त झाले. या यज्ञक्रिया तरी आनानी, या यज्ञक्रिया तुला सांगितल्या आतापर्यंत. किती यज्ञ सांगितले?
एक ऐशिया इही यजनी मुक्तते जाहले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी आनाने परिप्राप्यते एक. यज्ञक्रिया वेगवेगळ्या आहेत पण जायचंय कुठं? एकाच ठिकाणी जायचंय. वाटा जरी अनेक असल्या तरी गाव कोणतं आहे? एकच आहे. परमात्म्याकडे सगळ्यांना जायचंय. हो, ज्ञानोबारायांनी म्हटलंय ना, परी हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निधानी जैशी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. हो, कोणी सिद्ध भोजन केलं आणि कोणी साध्य भोजन केलं. म्हणजे कोणी बनवलेल्या ताटावर जाऊन बसला आणि कोणी स्वयंपाक करून जेवायला लागला, तरीसुद्धा कष्ट वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे, पण होणारी तृप्ती सगळ्यांना काय आहे? एक आहे. तसं कोणताही यज्ञ तुम्ही करा, कुठल्याही यज्ञाने तुम्ही जरी गेले तरीसुद्धा तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होईल. फक्त काहींना हळूहळू होईल, काहींना लगेच होईल, जसा ज्याचा अधिकार असेल तसा. आणि म्हणून आणखीन 5 यज्ञ या पुढच्या श्लोकात सांगतात. पा द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशितौ रताः. 5 प्रकारचे यज्ञ या ठिकाणी परत सांगितले. 5 झाले. आता हे जे यज्ञ आहेत हे मात्र तुमच्या आमच्या सगळ्यांना करण्यासारखी यज्ञ सांगितली बरं का. सामान्य यज्ञ. आत्ताचा मागाचा ज्ञान यज्ञ सांगितला थोडासा अवघड आहे. हो, म्हणजे करायला तर अवघड आहे पण ते ऐकायला अवघड आहे. हो, ते बाबा म्हटले विनेकरी बाबा, परवाचं एकदम डोक्यावरून गेलं म्हटले. सोपं सांगा, पण आता तो विषयच तसा आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सोपं केले. जेवढं आपल्याला करता येते तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे ऐकायला अवघड आहे, सांगायला अवघड आहे. हो, सांगायला सुद्धा ते बघावं लागतंय सगळं. इथं 1 तास बोलायला 5 तास वाचावं लागतंय. 5 तास. हो, त्या ठिकाणी अवघड आहे पण करायला त्याच्यापेक्षा अवघड आहे. म्हणून कारण नुसतं बोलणं सोपं आहे पण त्या स्थितीमध्ये जाणं अवघड आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हटले, आता तुम्हाला जसे झेपतील तसे मी यज्ञ सांगतो. भगवंतांनी सांगितले. सर्वसामान्य अधिकारी असेल, एखादा ग्रस्ताश्रमी असेल, संसारी मनुष्य असेल, त्यांनी कोणते यज्ञ करायचे त्याच्याकरता म्हणून 5 यज्ञ सांगितले. द्रव्य यज्ञ पहिला, त्याने द्रव्य यज्ञ करायचा आहे. ज्याच्याकडे भरपूर द्रव्य असेल त्याने द्रव्य यज्ञ करा. नाही जमत द्रव्य यज्ञ करता येतील त्याने द्रव्य यज्ञ करा. दुसरा सांगितला तपो यज्ञ. हा, मग तप यज्ञ करा. परमात्म्याकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे, तप यज्ञ करा, तप करायचं. त्याच्यानंतर तिसरा यज्ञ कोणता सांगितला आहे? तिसरा योग यज्ञ. योग यज्ञ सांगते त्या श्लोकात बघा. द्रव्य यज्ञ सांगितला, तप यज्ञ सांगितला, योग यज्ञ सांगितला. योग यज्ञ सांगितल्यानंतर स्वाध्याय यज्ञ सांगितला. त्याच्यानंतर ज्ञान यज्ञ सांगितला. असे 5 यज्ञ सांगितले. द्रव्य यज्ञ, तप यज्ञ, योग यज्ञ, स्वाध्याय यज्ञ, ज्ञान यज्ञ. आणि हे जे यज्ञ करणारे ते काय सामान्य नाहीत. भगवान परमात्मा सांगतात यतया. यतया म्हणजे काही ठिकाणी अर्थ केला यती, यती. पण हा इथला यती शब्द जो आहे तो संन्याशी यती घ्यायचा नाही. कारण ते कशाला द्रव्ययज्ञ करतील? द्रव्ययज्ञ करणारे जे आहेत ना याच्यामध्ये ग्रस्त. यतया शब्दाचा अर्थ प्रयत्नशील, नेहमी खूप प्रयत्न करणारे आहेत. आणि संशित व्रताः, ज्यांची व्रतं जी आहेत ती तीक्ष्ण आहेत, म्हणजे यांचा दृढ संकल्प आहे. एखादं तप करायला घेतलं की करणार म्हणजे करणार, जिंको किंवा देह जावो अथवा राहो, असे संशित व्रत आहेत. हे सगळे दृढ संकल्प यांचा आहे. उपजे ना. द्रव्य यज्ञ घ्या पहिल्यांदा. असा शूर आहे, हे सगळे शूर आहेत, दृढ संकल्प घेऊन यज्ञ करतात. पहिला द्रव्य यज्ञ घेतला. आता हा द्रव्य यज्ञ म्हणजे नेमकं काय? द्रव्य शब्दाचा अर्थ तसा आपण पाहायला गेलं तर जो द्रवीभूत होतो त्याला म्हणायचं द्रव्य आहे की नाही. मूळ अर्थ सांगितलाय बरं का. द्रव्य म्हटल्यानंतर द्रवीभूत होतात ते द्रव्य सगळे. त्याच्यामध्ये मग सगळं आलं. सगळे पदार्थ सुद्धा द्रव्यच आहेत. हो, 9 द्रव्य सांगितली त्या न्यायशास्त्रामध्ये. आता आपल्याला इथे द्रव्य म्हणजे धन घ्यायचं आहे, सोप्यात जायचं आहे, जास्त अवघडात जायचं नाही. तर द्रव्याचा यज्ञ कसा असतो बघा. कार्याचा कारणामध्ये लय करणं हा यज्ञ आहे. उदाहरणार्थ बर्फ नावाचं द्रव्य आहे
आणि त्या बर्फाचं पाणी झालं. पाणी झालं म्हणजे बर्फाने आपला आकार सोडला आणि मूळ तत्वात गेला, त्याचा झाला यज्ञ. अलंकार नावाचं द्रव्य आहे आणि त्याला सोनत्व प्राप्त झालं, हा त्याचा काय झाला? यज्ञ झाला. कार्याचा कारणामध्ये लीन झाला. तसं हे सगळं जगत कार्य आहे. हे जगत सगळं कार्य आहे आणि हे जगत कार्य असलेलं परमात्मरूप होणं हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे. पण तो यज्ञ सगळ्यांना जमत नाही. तो यज्ञ होण्याकरता मग द्रव्य यज्ञ शब्दाचा अर्थ आपण नेहमी जो प्रचलित अर्थ आहे तो द्रव्य म्हणजे धन. ज्याच्याकडे धन भरपूर असेल त्याने हा द्रव्य यज्ञ केला पाहिजे. या द्रव्य यज्ञामध्ये जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तुको बराय सांगता तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. हे द्रव्य यज्ञ म्हणजे आपल्याला जे देवाने जर एवढं धन दिलेलं असेल तर ते सगळं धन आपण समाजाच्या कार्याकरता परमार्थाच्या कार्याकरता खर्च केलं पाहिजे. त्या द्रव्य यज्ञामध्ये 2 प्रकार सांगितले बरं का. एक आहे पूर्त आणि दुसरा आहे दत्त. पूर्त कशाला म्हणतात तर पूर्त आणि दत्त हे 2 प्रकार त्याच्यामध्ये सांगितले. लहान मोठ्या विहिरी, तलाव, देवळे, धर्मशाळा इत्यादी बांधणे, अन्न संतर्पण करणे याला पूर्त असं म्हणायचं. वापी कूपतडा गादी देवता यतनानी च अन्न प्रदानारामः पूर्तमित्य अभिधीयते. त्या ठिकाणी रामप्रभूंना वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, बाबा रामा याला पूर्त म्हणायचं. ज्याला द्रव्य भरपूर असेल त्याने ह्याच्यातलं काही करता आलं तर करा. काय काय करायचं आहे? मोठ्या विहिरी म्हणजे दुष्काळ पडला असेल तर लोकांच्या पाण्याची सोय करायची. पाण्याचे पिण्याचे पानपोई वगैरे लोक करतात, त्याच्यामध्ये फार मोठं पुण्य प्राप्त होतं. त्याच्यानंतर मंदिर बांधणं, लोकांच्या दर्शनाकरता, लोकांना सत्संग घडावा याच्याकरता भगवंताचा मंदिर बांधणं, त्याच्यामध्ये भगवंताचा विग्रह स्थापन करणं याच्यासारखं सुद्धा पुण्य सांगितलं नाही. तो द्रव्य यज्ञ आहे फार मोठा. म्हणून ज्याला शक्य असेल त्यांनी तो द्रव्य यज्ञ करावा. धर्मशाळा बांधणं, साधकांची सोय होईल, आलेली पांथिक आहेत त्यांची सगळ्यांची सोय होईल याच्याकरता धर्मशाळा बांधणं हा सुद्धा यज्ञ आहे. नाही करता आलं आपल्याला तर अन्नदान करणं. हो, जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं अन्नदान करणं हा सुद्धा फार मोठा यज्ञ आहे सांगितला आहे. म्हणून तो सुद्धा यज्ञ हे जे आहेत द्रव्य यज्ञ करणारे ते करतात. आणि आणखीन हे दत्त म्हणून आहे, त्याच्यामध्ये शरणागताचं रक्षण करणं, भूतमात्राची हिंसा न करणं, बाह्य गोष्टीचं दान करणं त्याला दत्त असं म्हणतात. अनेक सांगितलं आहे. धन दान करा, धन नसेल तर ग्रंथाचं दान करा, ग्रंथ नसेल तर आणखीन अन्न वस्त्र निवारा याच्यातलं काही दान ज्याला करता येईल, ज्याला जे झेपेल. हो, एखाद्या गरीब माणसाने काही नसताना 5 रुपये दान केलं तर ते त्याचं 5 लाखासारखं आहे. जशी ज्याची परिस्थिती असेल त्याच्यासारखं त्याने दान केलं पाहिजे. आणि फक्त ते प्रेमाने केलं पाहिजे, सत्पात्री केलं पाहिजे, देशे कालेच्या पात्रीचे हे सगळं बघून केलं पाहिजे. हे द्रव्यदान आहे. आणि ते द्रव्य चांगलं असलं पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे असलं पाहिजे. उत्तम व्यवहार जर नसेल, ज्ञानोबाराय म्हणतात नागवुनी व्यवहारे गवादी घातली, विभांडुनी जग आणिले पदार्थ अनेक. नागवुनी गवादी व्यवहारे गवादी घातली ती सांगा ना ओवी मागचं त्याचं ना, ती ओवी सांगा ना मागची. नागवुनी व्यवहारे गवादी घातली, जाऊ दे अर्थ आपल्याला घ्या. म्हणजे सोलापूर लुटवायचं आणि कोल्हापूरला दान करायचं, ते तसं करायचं नाही. तसं जर केलं तर ते यज्ञाचं फल येत नाही. कारण ते यज्ञापासून जे अदृष्ट निर्माण होतं ते आकाशात वाट बघत बसतं. आता मी जाऊ कुठे ते म्हणतं. आता ह्याच्याकडे जायचं, ज्याने केलं त्याच्याकडे जायचं का ज्याचं लुटून आणलं त्याच्याकडे जायचं, असा विचार करत ते अदृष्ट बसतं आणि शेवटी ते अदृष्ट नष्ट होतं म्हणतात. म्हणून ते धनसुद्धा कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे, चांगलं पाहिजे. द्रव्ययज्ञ होतो, त्या द्रव्ययज्ञ केल्यानंतर आपलं सगळं धन जे असेल ते शुद्ध होऊन जातं. अशुद्ध धन जर घरात असेल, जसं पाणी आहे, एका जागेवर जर साचलं तर त्याच्यात किडे पडतात. ते उपसत राहिलं पाणी तर मग ते पाणी स्वच्छ राहतं, पिण्याच्या लायकीचं राहतं. तसं धन एखाद्याकडे भरपूर असेल, त्याने उपसलंच नाही, चांगल्या कार्यात खर्चच केलं नाही तर ते धनच त्याच्या जीवनात अनर्थ निर्माण करतं. म्हणून पहिला यज्ञ सांगितला आहे तो द्रव्य यज्ञ सांगितला.
पुढचा यज्ञ सांगितला आहे तो म्हणजे तपयज्ञ सांगितला आहे. हा तपयज्ञसुद्धा श्रेष्ठ यज्ञ सांगितला आहे, कारण ज्ञानोबा म्हणतात तपेविन दैवत. आता तपाचा विचार आपण मागे सगळा करून आलोय. शारीरिक तप, वाचिक तप, मानसिक तप, सात्विक तप, रजोगुणी तप, तमोगुणी तप, हे सगळं आपला प्रवचनात विषय झाला आहे. सात्विक तप आपलं शारीरिक तपामध्ये काय काय सांगितलं? देव, द्विज, गुरु, प्राज्ञ, पूजनम, शौच, मार्जवम, बरोबर आहे. अहिंसाच शारीरम तप उच्यते, देवाची पूजा करायची. द्विज, जे काही ब्राह्मण असतील त्यांची पूजा करायची. श्रेष्ठ लोक असतील, ज्ञानोबांनी किती वर्णन केलं, सुंदर वर्णन केलं. तया प्रिय देवतालया यात्रा अधिके करावया, आठही प्रहर पाया ओळी ग घापे. देवाच्या यात्रा करण्याकरता त्याचा सारखा चालूच असतात त्याचे पाय. ते शारीरिक तप सांगितलं आहे. त्याच्यानंतर गुरूंची सेवा करणं, श्रेष्ठांची सेवा करणं, आईवडिलाची सेवा त्याच्यामध्ये आली. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, हे शारीरिक तप सांगितलं. वाचिक तप म्हणजे काय? अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितांचयत. कोणाला उद्वेग होणार नाही असं बोलणं, चांगलं बोलणं. ज्ञानोबांनी काही दोष सांगितले आणि काही गुण सांगितले. मवाळ, मितले आणि रसाळ हे गुण सांगितले आणि दोष पण सांगितले. आठू वेगू विंदाणू, आशा शंका प्रतारुण, हे संन्यासिली अवगुण जे आवाचा. ह्या सगळे दोष टाळायचे, चांगलं बोलायचं. त्याच्यानंतर मानसिक तप सांगितलंय. मनाने सुद्धा भगवंताचं चिंतन करायचं, मन स्थिर ठेवायचं, शांत ठेवायचं, आनंदित ठेवायचं, हे मानसिक तप सांगितलं. आणि ते तप सात्विक असलं पाहिजे. हो, रजोगुणी तप म्हणजे मोठेपणासाठी केलेलं तप नको. तमोगुणी तप म्हणजे दुसऱ्याला त्रास होण्याकरता तप, किंबहुना शरीराला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे असं वर्णन केले जास्त. काय काय लोक उलटच टांगून घेतात, काय काय लोक एकाच अंगठ्यावर उभे राहतात, तप करतात. काय काय लोक खालून अग्नी पेटवतात आणि वर त्या ठिकाणी बसतात. हे तप आहे, परंतु ते नाथ महाराज म्हणतात शरीर पीडना नाव तप, हा तो मूर्खांचा खटाटोप. हृदय हरिचिंतने सद्रूप परम तप या नाव. हृदयामध्ये सतत भगवंताचं चिंतन राहिलं पाहिजे. स्वरूपाच्या प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे विरा ते चितप. स्वरूपाची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे, परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे. सतत भगवंताचं स्मरण राहिलं पाहिजे त्या तपामध्ये. तपामध्ये भगवंताचं विस्मरण नाही झालं पाहिजे, तरच ते तपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जमा होतं. मग याच्याकरता उपवास करा, आणखीन काय करा, हे सगळं तपामध्ये जा. आता श्रावण महिना सुरू झाला आहे, ते जे ज्याला करता येईल फक्त त्याच्यात चिंतन राहिलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. अहंकार वाढला नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा. मन व्यापक झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याने जर अहंकार वाढत असेल, समजायचं आपलं तप चुकीच्या दिशेने जायला लागलं. त्याने जर त्या ठिकाणी देवाचं स्मरण होत नसेल, ज्ञानेश्वरी वाचायचंच कंटाळा येत असेल, नामस्मरण होत नसेल, भगवंताचं चिंतन होत नसेल, तर समजायचं हे तप काय बरोबर नाही, हे तप सोडा, आपलं हे तप करा. म्हणून तपोयज्ञ हा. त्याच्यानंतर पुढे सांगितले योगयज्ञास तथा परे. योगयज्ञ करणारे काय असतात? आता योग शब्दाचा सुद्धा अर्थ व्यापक आहे, पण आपण रूढ अर्थ घेतला तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हठयोग, हा योग त्या ठिकाणी काही लोक करतात. किंवा योग शब्दाचा अर्थ गीतेत 18 योग सांगितले भगवंतानी. अर्जुन विषाद योगापासून पार 18व्या अध्यायापर्यंत योग आहे. किंवा गीतेत योगाची व्याख्या आली. काय योगाची व्याख्या आली गीतेमध्ये? समत्वम योग उच्यते. भगवान परमात्मा म्हणतात समत्व अवस्था प्राप्त होणं हा सर्वात मोठा काय आहे? योग आहे. समत्व अवस्था म्हणजे परमात्मा सगळ्यात मध्ये परमात्मा दिसणं, हा सुद्धा फार मोठा काय आहे? योग आहे. तोच योगी जीव परमात्मा दोन्ही बैसोने ऐक्यासनी जयाच्या हृदय भूनी विराजती अर्जुना, तोच योगी म्हटलेलं आहे. हो, म्हणून किंवा भक्तियोग आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, हे सगळे योग यज्ञ. तथा परे आणखीन काही लोक आहेत स्वाध्याय यज्ञ करतात. हा स्वाध्याय यज्ञ म्हणजे काय? स्वाध्याय करणं, अभ्यास करणं, हा यज्ञ. तर स्वाध्याय शब्दाच्या ज्ञानोबारांनी लिहिलेल्या वया आणा डोळ्यासमोर. कशाला स्वाध्याय म्हटलं ज्ञानोबारांनी? हो, बघा कोणाला आठवतात का? नाही तर मग मी पाहून सांगतो. स्वाध्याय यज्ञ सांगितला आहे ज्ञानोबारांनी.
स्वाध्यायाचं वर्णन केलंय. तैसा प्रतिपाद्य ईश्वरू तो होवा वया लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे. ते द्विजासीची ब्रह्मसूत्र एरा स्तोत्र का नाम मंत्र आवर्तने पवित्र पावावया तत्व पार्थागा स्वाध्याव बोलेजे तो हा म्हणे देव. हा स्वाध्याय भगवान परमात्म्याने सांगितला आहे. किंवा आणखीन एके ठिकाणी सांगितलंय ना तरी आवर्तवने निगमुका नाम. भगवान परमात्मा म्हणतात कोणी बोललं तर बोलायचं, नाहीतर आवर्तन देत राहायचं. निगम किंवा नाम, एकतर वेदाचा अभ्यास करायचा किंवा नामाचा अभ्यास करायचा, आपलं चिंतनात राहणं. हा काय आहे? स्वाध्याय यज्ञ. असा स्वाध्याय यज्ञ काही लोक करतात. ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय करतात, गीतेचा स्वाध्याय करतात. हो, असू द्या, काय हरकत नाही. 5 मिनटं जास्त झाली तर आनंद जास्त आहे उलट त्याच्यामध्ये. स्वाध्याय घड्याळ बघितलं म्हणून म्हटलं. स्वाध्याय पण सतत भगवंताच्या चिंतनात राहणं, पुराणांचा अभ्यास करणं, शास्त्रांचा अभ्यास करणं, हा सुद्धा काय आहे? स्वाध्याय यज्ञ आहे. त्याच्यानंतर पुढचा यज्ञ कोणता सांगितला? ज्ञान यज्ञ सांगितला आहे. ज्ञान यज्ञामध्ये अध्ययन, अध्यापन आणि ज्ञान यज्ञामध्ये प्रमुख जे काय असेल तर परमात्म्याचं चिंतन करायचं आहे बरं का. याच्यामध्ये श्रवण येतं, मनन येतं, निधिध्यासन येतं, तत्वम पदार्थ शोधन येतं ज्ञान यज्ञामध्ये. ज्ञान यज्ञामध्ये काय करायचं आहे? नित्यानित्य वस्तू विवेक सांगितलेला आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाच्या आपण अनेक वेळा व्याख्या त्या ठिकाणी पाहतो. तेव्हा ज्ञान यज्ञामध्ये प्रमुखतः परमात्म्याचं चिंतन, आत्मस्वरूपाचं चिंतन सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी देहात दिक जे आहेत, देह मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, आणि आत्मा असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध सच्चिदानंद स्वरूप जो परमात्मा आहे ते माझं खरं स्वरूप आहे, असं सारखं निधिध्यासन करायचं. त्याच्यामध्ये येणारे संशय सगळे दूर करायचे. श्रवणाची व्याख्या बघा तुम्ही, मननाची व्याख्या बघा, निधिध्यासनाची व्याख्या बघा, आणि मग त्या निधिध्यासनामध्ये कायम राहणं हा ज्ञानयज्ञ सांगितला आहे. आणि हे सगळे ज्ञानयज्ञ हे यती म्हणजे प्रयत्नशील असतात, ते करतात, आणि त्यांचा संशित व्रता असं म्हटलेलं आहे. तीक्ष्णाशी यांची व्रत आहेत, दृढ यांचे संकल्प आहेत. हे कशा प्रकारे हे यज्ञ करतात? आता याचा ज्ञानोबारायांनी केलेला अर्थ, त्याचं आपल्याला थोडंसं चिंतन पुढे पाहायचं आहे. हे अर्जुना सकळ ज्ञानोबाराय सांगतात, अर्जुना एव एक द्रव्ययज्ञू मणिपती एक तपसामग्र्या निपजती एक योगयागही आहाती जे सांगितले. बघा, एक द्रव्ययज्ञू मणिपती, द्रव्ययज्ञ सांगितला तो म्हणजे आपल्या द्रव्याचा योग्य ठिकाणी विनियोग करणं, हा द्रव्ययज्ञ. तो एक द्रव्ययज्ञू मणिपती. दुसरा एक सामग्र्या निपजती. काही यज्ञ जे आहेत ते त्या ठिकाणी तपाच्या द्वारे प्राप्त होत असतात. म्हणजे तप करायची वेगवेगळ्या प्रकारची, व्रत उपास करायचे, आणखीन काही सांगितलेली शारीरिक वाचिक मानसिक ही तप करायची. त्याने जो यज्ञ प्राप्त होत असतो तो तपयज्ञ झाला. आणि पुढे म्हणतात एक योग यागोही आहाती जे सांगितले, आणि एक मात्र योग यज्ञसुद्धा आहे, तो मात्र मी तुला मागे सांगितलेला आहे. आता त्याचा विस्ताराने परत सांगणार नाही, आणि पुढं 6व्या अध्यायात आणखीन सांगणार आहे योग याग जो आहे तो. आणि पुढे आणखीन काय करतात? एकी शब्दी शब्दू यजिजे तो वागयज्ञू म्हणिजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञू. आणखीन ज्ञानोबारायांनी इथे थोडासा स्वाध्याय यज्ञातलाच प्रकार आणलेला आहे, पण तो वाघयज्ञ त्या ठिकाणी आणलेला आहे. त्याचं थोडंसं आपल्याला चिंतन करायचं आहे. उद्याच्या प्रवचनामध्ये करू. पुंड